Now I call upon my friend Arya Trimbhuvarkar to introduce us to our next exciting guest. कहा जाता है कि खेल सिर्फ मैदान तक नहीं होता बल्कि जीवन को भी एक नई दिशा दर्शाता है। ऐसे ही प्रेरणादायक सोच के साथ हमारे बीच उपस्थित है श्री विजय बारसे सर, जिन्होंने खेल के माध्यम से अनेक युवाओं के जीवन में सकारात्मक बदलाव लाने का कार्य किया है। आइए जोरदार तालियों के गड़गड़ाहट से स्वागत करते हैं। समृद्धि मी विजय सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अमूल्य मार्गदर्शन इथे आपल्या जमलेल्या विद्यार्थ्यांना द्यावे। धन्यवाद आयोजकांचे की त्यांनी मला ईनच्या सर्व तरुणांसोबत भेटायची संधी दिली। मित्रहो, प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं मी बसून तुमच्याशी बोलत आहे, कारण मी 2-3 मिनटंच फक्त उभा राहू शकतो। यायची इच्छा होती पण शरीर साथ देत नव्हतं, पण तरी शब्द दिला होता की मी येणार आणि म्हणून मी तुमच्याशी बोलायसाठी इथं आलो आहे। तुमच्यापैकी किती लोकांनी झुंड हा पिक्चर पाहिलेला आहे? दक्षिणेत बनलेला बिजिल हा पिक्चर पाहिलेला आहे? शाबाश। हे दोन्ही पिक्चर जे आहेत हे माझ्या वैयक्तिक जीवनावर बनलेले आहेत। झुंड हा जो पिक्चर बनला होता, ह्या पिक्चरच्या वेळेस जेव्हा मी ह्या शतकातले महानायक अमिताभ बच्चनच्या सोबत पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की विजयजी, माझा आवाज येते ना तिकडं, कारण मी ह्याच्यापेक्षा जोरात बोलू शकत नाही। विजयजी, आपको कैसे लग रहा मुझसे मिलके? मी त्यांना सांगितलं होतं कि बहुत अच्छा लग रहा है और प्राउड फील कर रहा हूँ कि इस सदी के महानायक जो है ये इनके साथ मैं खड़ा हूँ। लेकिन प्राउड आपको भी होगा कि इस सदी में ऐसी सोच किसी ने सोची कि जिसके जीवन पर कार्य करने के लिए, पिक्चर बनाने के लिए आपको नागपुर शहर में आना पड़ा है। और आज तक आपने जितनी फिल्मों में काम किया था वो सारी फिल्मों में आपने विजय बन के काम किया था, और ये पहला मौका है कि आप वास्तव में विजय के साथ में खड़े हैं, तो ये आपके लिए भी प्राउड होगा। साऊथमध्ये बिजिल बनलेला आहे, ह्याच्यामध्ये बहुतांशी आपल्या इथं जो झुंड बनला त्या झुंडमध्ये बहुतांशी मुलांच्यासाठी तिथं मुलांच्या जीवनावर, मुलं आणि मुलींच्या जीवनावर हा पिक्चर आहे। पण साऊथमध्ये जो बनला तो खरंच सध्याला जे
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत विजय थलपती. ते स्वतः विजय आहेत आणि मला आनंद आहे की मी विजय तुमच्यासोबत बोलायला इथं आलो आहे. मित्रहो, आज समाजाला ज्याची गरज आहे आणि ज्यांच्यावरती आजचा आणि उद्याचा समाज आहे, राष्ट्र आहे अवलंबून, तो वर्ग माझ्यापुढे बसलेला आहे. आणि म्हणूनच माझ्यापुढं खूप कठीण होतं की मी इथे येणं, आणि तरी मी तुमच्याशी बोलायला इथं आलो. मित्रहो, आपण संवादासारखं बोलू. तुमच्यापैकी किती जण सांगू शकतात की चांगल्या गोष्टी काय आहेत आजच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी चांगल्या गोष्टी काय आहेत? चांगली एक एक सांगायची. चांगली गोष्ट काय चांगली वाटते? कारण ह्यासाठी विचारताय की आज आम्ही जे पाहतो समाजापुढं, समाजात असताना, समाजात वावरत असताना, एक निराशा आमच्या पुढं आहे. आणि निराशेला कारण आम्ही आहोत. आम्ही आमच्या नेक्स्ट जनरेशनला काय दिलं हा आमचा दोष आहे, की आम्ही त्यांना प्रॉपर देऊ शकलेलो नाही, आमचा दोष आहे. आम्हाला लहानपणापासूनच खूप चांगल्या गोष्टी आमच्या पुढं ठेवल्या जायच्यात. आईवडिलांच्या आज्ञा पाळा, शिक्षकांच्या आज्ञा पाळा, वरिष्ठांना मान द्या. म्हणून मी तुम्हाला विचारलं की चांगल्या गोष्टी काय आहेत. शिक्षकांना मान द्या, वरिष्ठांना मान द्या, चांगल्या गोष्टी शिका, वाईट गोष्टीपासून दूर राहा. सर्व गोष्टीचा एकच मूळ होता, चांगल्या गोष्टी शिका, वाईट गोष्टीपासून दूर राहा. आजच्या काळात असं शिक्षण, ज्याला मॉरल आपण म्हणू, हे मॉरल शिक्षणापासून आपण खूप दूर आहोत. मी आता ऐकत होतो AI काळात आलो, पण जे मूळ आहे त्या काळापासून आपण एकदम AI पर्यंत आलो. इतकी मोठी गॅप झाली की त्या गॅपपर्यंत तिथं जाईपर्यंत आपल्याला खूप कष्ट करावे लागतील. AI इझी आहे. अगदी कॉमर्सच्या एका विद्यार्थिनीने आत्ताच विचारलं सरांना, आणि मग शेवटी सांगितलं की आपण 20 वर्षांतर भेटू. नाही, तुम्ही 20 तासात एक्सपर्ट होऊन जाल, इतकं हे आधुनिक नॉलेज आहे. पण मी ज्या गोष्टी बोललो, कारण माझ्यावर त्या गोष्टींचा प्रभाव आहे. मला गर्व वाटतो की अमिताभ बच्चनसारखा व्यक्ती 1.5 महिना नागपूर शहरात होता. कोणत्याही शूटिंगमध्ये इतके दिवस हा महानायक कधीही एका जागी राहिलेला नाही. आपल्या जीवनावर असं काय होतं की एका साध्या माणसाच्या जीवनावरती एखादा चित्रपट बनावा आणि त्याच्यासाठी ह्या शताब्दीच्या महानायकांनी इथे येऊन दीड महिना शूटिंग करावी इथे. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. ह्या शहराचा अभिमान वाटतो, कारण या शहरात मी शिकलो, वाढलो, माझ्या कार्याला दिशा दिली. जे काही करावंसं वाटतं ते कार्य सुरू केलं आणि आजही अव्याहत करतो आहे. वयाच्या कदाचित मी ह्या शेवटच्या टप्प्यावर असेल, पण तरी थकलो नाही, कामासाठी थकलेलो नाही. काम खूप आहेत आणि कदाचित परमेश्वर आपल्याला ह्या भूमीवर ह्याच्यासाठी ठेवत असेल की त्याला आमच्यासारख्यापासून अजून कामं घ्यायची आहेत. त्याला कामं घ्यायची आहेत, म्हणून मी जिवंत आहे, म्हणून मी या भूमीवर आहे. आणि ह्या शहरातूनच पुष्कळ काही आहे. देवाने आपल्याला प्रत्येकाला 2 डोळे दिलेले आहेत आणि त्याच्यात
पूर्ण ताकद आहे आणि त्याच्यात आपण फक्त 90 नाही 180च्या डिग्रीपर्यंत आपण पाहतो. जेव्हा आपल्याजवळ इथेही कोणी उभे आहे किंवा माझ्याजवळ हाही जरी आहे तरी मी त्यांना पाहू शकतो, है ना. तुम्ही पाहता ना, पाहू शकतो आपण 180च्या डिग्रीपर्यंत पाहू शकतो. 2 हात दिलेले आहेत प्रत्येकाच्या जवळ, कोणाचाही हात अव्यंग नाही, व्यंग नाही, त्याच्यात अव्यंग आहे. आणि ह्या हातामध्ये भरपूर ताकद दिलेली आहे की आपण काहीही करू शकतो, पाहू शकतो, करू शकतो. आणि इथे ह्या मागच्या भागात काय असतं, आपल्या डोक्याच्या मागच्या भागात तिथं काय असतं, एक छोटा मेंदू आहे. बोलत चला, मी बोलायला आलो तुमच्यासोबत. एक छोटा मेंदू आहे आणि तो कम्प्युटरचं काम करतो, पूर्ण सर्व बघतो, इथं साठवतो, निर्णय घेतो आणि मग आपल्याला सांगतो की तू हे करू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकजण, प्रत्येकाच्या जवळ ही परिस्थिती आहे आणि प्रत्येकाला त्याचा छोटा मेंदू सांगत आहे की तू हे करू शकतो, तुम्ही हे करू शकता. आणि तुमच्याजवळ हे वय पण आहे की तुम्ही करू शकता. मी ग्रामीण भागातून आलो होतो. खूपच हालाकीच्या परिस्थितीतून आलो, पण तुमच्यासारखाच शहराच्या चांगल्या कॉलेजमध्ये मला शिक्षण मिळालं, चांगल्याच कॉलेजमध्ये मला जॉब मिळाला. नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये मी 36 वर्ष सर्व्हिस केली, हे लेक्चरर म्हणून 36 वर्ष मी काम केलं. आणि काम करत असताना नेहमी मला एका गोष्टीची जाणीव होती की मी कुठून आलो आहे, कोणत्या परिस्थितीतून आलो आहे. आणि त्या परिस्थितीला मी कधीच विसरलो नाही. आपण आपल्या परिस्थितीला कधीच विसरू नका की आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी, आपल्या समाजाने किती श्रम घेतलेले आहेत आपल्याला शिकवायच्यासाठी, किती कठीण गोष्टी केल्या आहेत. आपण स्वतः तुमच्यापैकी कितीतरी जण असे असतील की जे खूप हालाकीच्या परिस्थितीतून माझ्यासारखेच वर आले असतील. त्यांनी तर हे मुळीच विसरू नये आणि नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवावेत. नेहमी किती मोठे झालात, है ना. मला कधी वाटलं नाही की मी मोठा झालो. आणि म्हणून जेव्हा मला याच्यासाठी विचारलं, मी ताबडतोब म्हटलं सर याल ना, बिलकुल येईल ना म्हटलं. तरुण मुलांच्यासोबत बोलायला मला आवडेल, कारण ते मेसेज नेणार आहेत. आपल्यासोबत मी जे बोलतो आहे त्याच्यातून काहीतरी ते घेऊन जाणार आहेत आणि म्हणून मला आलं पाहिजे. आणि म्हणूनच मी हा चान्स घेतला की मी तुमच्याजवळ यावं, तुमच्याशी बोलावं, गप्पा माराव्यात. मी काय केलं, कसं केलं, तुम्ही करू शकता का, हे सर्व तुम्ही ठरवणार, आज ठरवणार. मी करू शकलो आहे ना. तुम्हाला सांगितलं की माझ्या ह्या छोट्या मेंदूने निर्णय घेतला की तू असं कर आणि मी केलं. आपल्यामध्ये प्रत्येकाला ही क्षमता दिलेली आहे. प्रत्येकाच्या जवळ क्षमता आहे की आपण काही ना काही करू शकतो. फक्त करू शकतो ह्याच्यावरती लक्ष ठेवा. खूप वर्षाआधी टायगर बिस्किटची एक ॲडव्हर्टाइजमेंट यायची, कुछ करके दिखाओ. टायगर बिस्किटची एक ॲड यायची 20-25 वर्षाआधी, कुछ करके दिखाओ. आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण आपण इथं जे बसला आहात ते असेच बसलेले नाहीत. तुमच्यामधला प्रत्येक व्यक्ती हा निवडलेला व्यक्ती आहे. हजारो लाखो विद्यार्थी अजून असतील, इथे किती आहेत, फक्त निवडलेले आहेत. ज्यांना निवडलेलं आहे तेच इथं आले आहे. आणि ज्यांना निवडलेलं आहे त्यांनी नेहमी लक्षात ठेवायचं की कुछ करके दिखाना है. काहीतरी करायचं आहे. वेगळं केल्याशिवाय आपण सर्वसाधारण जीवन जगायच्यासाठी इथं नाही. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात आणि इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करू शकत आहात. काय करू शकता हा एक प्रश्न तुमच्यापुढे आहे. फक्त की आम्ही आपल्या आयुष्यात काय करू शकतो हा एक प्रश्न आपल्याला सतावतो. पण मी आधीच सांगितलं की आपले जे 2 डोळे आहेत ना 180च्या अँगलमध्ये पाहतात,
आपले डोळे उघडे राहिले पाहिजे, तर आपण काय करू शकतो हे आपल्याला दिसेल. आज समाजाला, आपल्या गावाला, आपण जिथे शिकतो तिथे, जिथं राहतो तिथे, आपल्या शहराला, राज्याला, देशाला ह्याची गरज आहे. कारण आजच्या परिस्थितीत जेव्हा आम्ही बघतो तर की खूप चांगलं चित्र पुढे येत नाही. आणि म्हणून हे जर चित्र बदलायचं असेल तर हे तुम्ही आहात. समाजाचं चित्र आज जर बदलायचं असेल तर ही क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी परफेक्ट निवडलेले तरुण आहात की जे काहीतरी करायचे इच्छुक आहेत. मी सकाळ समूहाला धन्यवाद देतो, कारण एकमेव सकाळ समूह आहे. पुष्कळ जागी मग टेडेक्स वगैरे नाव घेतलं, पुष्कळ जागी जातो, पुष्कळ जागी बोलतो, पुष्कळ जागी बघत असताना तरुण मंडळीकडे जेव्हा पाहतो तेव्हा तरुण मंडळीच्या पुढं काहीतरी करायचं आहे ही त्यांच्यामध्ये एक भावना आहे. फक्त त्यांना मार्गदर्शन मिळून राहिलेलं नाही. कोणी सांगणारं नाही की तू हे करायचं आहे, आपने ये करना है, इस रास्ते को चुनना है. मैंने चुन लिया. मी जेव्हा ह्या कार्याची सुरुवात केली, साधारणतः 25 वर्ष होऊन गेले, आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा ह्या तुमच्यापैकी नागपूरची किती मंडळी आहे? पुष्कळ आहे. अमरावती रोड ज्याला म्हणतात, हिस्लॉप कॉलेजच्या मागचा भाग रस्त्यामध्ये आहे आणि त्याच्या तिकडं वसंतराव नाईक झोपडपट्टी किंवा हॉकीचं ग्राउंड आहे. वसंतराव नाईक झोपडपट्टी पुष्कळ फेमस. त्या झोपडपट्टीच्या अगदी मधोमध खूप मोठा जुवा चालायचा, कितीतरी मर्डर झालेत आणि जितक्या वाईट गोष्टी तितक्या तिथं. तिथल्या अगदी लहान मुलांपासून सर्वांना वाईट गोष्टी काय आहेत हे सर्वात चांगलं माहीत होतं. चांगल्या गोष्टी माहीतच नव्हत्या. काय वाईट आहे तेच त्यांना माहीत होतं, कारण त्यांच्या डोळ्याच्या पुढं ते दिसूनच राहिलं होतं, दुसरं काहीच दिसत नव्हतं. मी हिस्लॉप कॉलेजला शिक्षक असल्यामुळं आणि हॉकी किंवा खेळाची आवड असल्यामुळं त्या हॉकी ग्राउंडच्या किनाऱ्यावर बसला राहायचो. रोज तिथं बसून मी पाहायचो. मागं बघितलं तर हॉकी खेळत आहेत आणि पुढं सकाळच्या वेळेस बघितलं तर त्या झोपडपट्टीतली मुलं आणि इकडच्याच बाजूला भोले पेट्रोल पंप ज्याला म्हणतात, बसेस पुण्यावरून वगैरे येणारे जे बसेस आहेत, सर्व बसेस अगदी सकाळी 5 वाजेपासून तिथं लागणं सुरू होऊन जातं. आणि मग ह्या बसेस तिथं लागणं, सकाळची पहाटेची वेळ, झोपेची वेळ असते. उतरणारा प्रत्येक पॅसेंजर डोळे चोळतच उतरत असतो आणि अशा परिस्थितीत तो उतरतो. त्याच्याजवळ जी बॅग असेल ती घेऊन येतो. कदाचित त्याचं कुटुंब असेल तर तो पत्नीला, लेकराला हात देतो उतरायच्यासाठी आणि मग त्यांना आधी खाली घेतो, पुन्हा आतमध्ये जातो. आतमध्ये आपली जी बॅग वर ठेवली असेल, सीटच्या खाली ठेवली असेल ती घेऊन येतो, किंवा इथं खाली जे सामान ठेवायच्यासाठी आहे तिथं जातो, तिथून बॅग घेऊन येतो. आणि हे सर्व करत असताना केव्हा तरी त्याचं दुर्लक्ष होतं. आणि ह्या परिस्थितीचा फायदा घ्यायला ही जी मुलं होती, झोपडपट्टीतली मुलं, ही टपून राहायची की ह्यांचं तिकडं लक्ष गेलं आणि आपण इकडं त्यांची बॅग सरकवली. ही परिस्थिती मी रोज बघत होतो. रोज हीच त्यांचे काम होते की डोळे चोळत यायचा आणि पाहायचं की कोणाचं दुर्लक्ष झालेलं आहे. दुर्लक्ष झाल्याबरोबर त्याची बॅग जी असते ती गायब होऊन जायची. बरं, त्या बॅगचं त्यांना काही इतकं विशेष वाटत नव्हतं. मी त्यांना पाहायचो त्याच्यानंतर 10-11 वाजता त्याच ग्राउंडवर येऊन ती बॅग फोडायचे. खूप कामाचे तुमचे कागद असतील फेकून द्यायचे. बॅगमध्ये फक्त जर त्यांच्या कामाचं म्हणजे पैसे भेटलेत किंवा काही विकता येतं का ते जर भेटलं तर ते उचलून घ्यायचे. आणि त्या पैशाचा म्हणजे तुमची बॅग समजा 500ची असेल, ती कोणी 10 रुपयात जरी मागितली तरी ते देऊन द्यायचे. आणि त्या 10 रुपयाचा फायदा त्यांच्यासाठी फक्त इतकाच होता की 10 रुपयात काहीतरी ड्रग्ज घेता आले पाहिजेत. दारू, सिगरेट, बिडी काही असेल, हे फक्त त्या 10 रुपयाच्यासाठी, 5-25 रुपयाच्यासाठी हा त्यांचा रोजचा क्रम होता. आणि असंच एका पावसाळी दिवसामध्ये
मी त्या ग्राउंडवर बसलो असताना मी पाहिलं होतं की माझ्या मागं काही मुलांचा गोंगाट ऐकू येत आहे. मी मागं वळून पाहिलं, तिथे ही मुलं जी होती, चिखल होता त्या ग्राउंडवरती, पाऊस पडतच होता आणि एका प्लास्टिकच्या फुटल्या बकेटने त्याला किक करत होते ते फुटबॉल समजून. त्यालाच ते फुटबॉल समजत होते. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. अंगात धड कपडे नाहीत. ज्याला ती बकेट भेटली तो किक करताय, ज्याला नाही भेटली तो त्या चिखलात लोळत आहे. मी बघत होतो. मी ह्या मुलांना चोरी करताना पाहत होतो आणि ह्यावेळेस मी ह्या मुलांना इथं त्या फुटल्या बकेटला फुटबॉल समजून खेळताना पाहत होतो. आणि मी जितक्या वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो, मी एक नोट केलं होतं त्यांच्यातून की ह्यांच्यापैकी कोणी शिवी दिलेलं नाही, ह्यांच्यापैकी कोणी खेळत असताना बिडी प्यालेलं नाही, ह्यांच्यापैकी कोणी बाहेर निघालेलं नाही. आणि पुष्कळ जणं ते 30-40 जणं तिथं खेळत होते फुटलेल्या प्लास्टिकच्या बकेटला फुटबॉल समजून. आणि तिथं मला हे मिळालं, एक नवीन असा कन्सेप्ट मिळाला की अरे हे ह्यावेळेस किती, ज्यांना मी पाहतो चोऱ्या करताना, ज्यांना पाहतो दारू पिताना, ज्यांना पाहतो ड्रग्ज घेताना, आणि ही मुलं इथं फुटबॉल खेळून राहिली. काही कोणी बिडी प्यायला तयार नाही, कोणी शिव्या द्यायला तयार नाही. आणि तिथं मी ठरवलं, शिक्षक होतो, तिथं ठरवलं मी की अरे आपण ह्यांच्यासाठी काहीतरी करायचं. मी परत कॉलेजमध्ये आलो, तिथून फुटबॉल घेतला, तिथं दिला त्यांना आणि ते खेळत असताना पाहत राहिलो. त्यांचं खेळणं संपल्यावर मी त्यांना विचारलं की आप मॅच खेलेंगे क्या? जून किंवा बिजिलची सुरुवात आहे, आप मॅच खेलेंगे क्या? ते जे प्लॅस्टिकच्या फुटल्या बकेटला किक करतायत त्यांना बॉल मिळाला, त्यांना मॅच खेळतो म्हटलं, खूप आनंद झाला. हो सर खेलेंगे ना बोले. त्यांच्यातले पुष्कळ जण मला ओळखायचे होते कारण मी त्या हॉकी ग्राउंडवर बसायचो. खेलेंगे म्हणे. मग आज ते खेळ म्हणतायत म्हणून दुसरी टीम शोधावी लागेल. धरमपेठच्या त्या धरमपेठमध्ये पेट्रोल पंपच्या मागच्या बाजूला छोटं ग्राउंड आहे, तिथे हिरणवार वस्ती आहे. तिकडेही काही मुलं छोट्या रबरी बॉलने फुटबॉलच खेळत होते. त्यांना विचारलं खेलेंगे खेळ, त्यांनाही खूप आनंद झाला. आणि मग ही मी पहिली सुरुवात केली झोपडपट्टी फुटबॉलच्या टुर्नामेंटची. छोटासा एक हे आहे, फक्त माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. इथून मी निर्णय घेतलेला आहे की हाँ मैं कर सकता हूँ और इनके लाइफ को मैं बदली कर सकता हूँ. जी मुलं शिव्या देतात, जी मुलं वाईट मार्गात आहेत, त्यांच्या जीवनात मी कमीत कमी 1-2 तास तरी चांगले देऊ शकतो. माझ्यातला शिक्षक मला सांगत होता, माझ्यातला माणूस मला सांगत होता की तू माणूस म्हणून, शिक्षक म्हणून हे काम तू कर. आणि मग 2001 साली मी याची सुरुवात केली. आज जगातल्या 160 देशांमध्ये होमलेस वर्ल्ड कप म्हणून हे मी ठरवलं होतं, येस आय कॅन चेंज द वर्ल्ड थ्रू दिस फुटबॉल. फुटबॉलच्या माध्यमातून मी जगाला बदलायचा प्रयत्न करेल, मनुष्याला बदलायचा प्रयत्न करेल, ह्याला वाईट गोष्टीतून काढून मी चांगल्या जागी घेऊन येईल. हजारो लाखो लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं, तरुणांनी ॲक्सेप्ट केलं. आणि आज जगामध्ये होमलेस वर्ल्ड कपच्या नावाने हा खेळ प्रत्येक वर्षी चालतो. प्रत्येक वर्षी इंडियाची टीम तुमच्यासारख्यांचे मधून जाते. ह्याच्यासाठी काही थोडे नियम असतात आम्ही तयार केलेले की ते झोपडपट्टीतले किंवा अंडर प्रिव्हिलेज असावेत. तर ज्यांना प्रिव्हिलेज आहेत त्यांच्यासाठी करण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांना हे प्राप्त नाही त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. आणि मी ते बदलून दाखवलं. हजारो ह्या झोपडपट्टीतल्या लोकांच्या जीवनावरती ह्याचा परिणाम झाला. कित्येकांनी वाईट गोष्टी सोडल्यात. आणि जेव्हा मी ह्यांना घेऊन बाहेरच्या देशात जातो, मी म्हणजे मी नाही, पण जेव्हा टीम बाहेर जाते आणि तिथून जेव्हा परत येतात तेव्हा त्यांच्या जीवनावर हा प्रभाव असतो की ते आपल्या झोपडपट्टीचं जीवन आणि जगात जिथे गेले असतील, कुठेही अमेरिकेत गेले असतील, रशियात गेले असतील, इंग्लंडमध्ये गेले असतील, युरोपात, ऑस्ट्रेलियात, जेव्हा ते तिथं जातात
ही झोपडपट्टीतली मुलं आपल्या इकडची, म्हणजे फक्त नागपूरची नाही, आपल्या देशातली मुलं जेव्हा बाहेरच्या देशात जातात तेव्हा त्यांना कळतं की जग किती मोठं आहे. तिथले अमेरिकन त्याचा मित्र बनू शकतो, रशियन त्याचा मित्र बनू शकतो, ऑस्ट्रेलियन मित्र बनू शकतो. त्याची जीवनाकडे पाहायची दिशाच फार बदलून जाते. आणि ती जेव्हा दिशा बदलते तेव्हा तो परत आल्यावर वापस झोपडपट्टीच्या जीवनात जायचा प्रयत्न करत नाही. तो प्रयत्न करतो की मी काहीतरी करील. मग हे इथे येतात. इथून जवळच एक बोखारा म्हणून गाव आहे, गोदनी बोखारा. तिथं मी एक छोटंसं चांगलं फर्स्ट क्लासपैकी फुटबॉलचं ग्राउंड तयार केलं आहे. माझ्या रिटायरमेंटच्या नंतर तिथं गेलो, तिथं फुटबॉलची अकॅडमी बनवली. आणि परत आल्यानंतर पुष्कळ सारी मुलं जी आपल्या झोपडपट्टीत जाऊ इच्छित नाहीत ते चांगली जागा शोधतात. आणि मग ते आमच्याकडेच विचारतात की सर थोडे दिन यहाँ रहे क्या, आपके साथ रहे क्या. आमच्यासोबत ती मुलं राहतात. त्यांना शिक्षण कंपल्सरी आहे. इंग्लिश माझ्या इथे येऊन जातं कारण विदेशातले कोचेस नेहमी माझ्याकडे राहतात आणि त्यांचं बोलणं इंग्लिशमध्येच आहे, तर इंग्लिश त्या मुलांना येणार आहे. कम्प्युटर शिकणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे. त्याचंही शिक्षण आवश्यक ते सर्व आम्ही देतो. आज त्या माझ्या अकॅडमीमधून ज्यांना कधी शिक्षणाचा काही असा गंध नव्हता, PhD पर्यंत मुलं शिकलेत. मुलींच्या बाबतीत त्यांना प्रोफेशनल म्हणजे BEd वगैरे सारखे कोर्सेस आम्ही देतो. नर्सिंगमध्ये पाठवतो. MSc नर्सिंग वगैरे झालेत. माझं हे सांगायच्या मागचा उद्देश होता की आम्ही जर विचार केला तर आम्ही काहीही करू शकतो. मी ग्रामीण भागातून आलो होतो, काही नाही, नातेवाईकाच्या कपड्यांना ऑल्टर करून हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकलो. पण त्या गोष्टींचा गर्व आहे की अशा ह्या कठीण परिस्थितीतून आल्यानंतर मी माझ्या समाजाला विसरलो नाही. मी जिथून आलो ग्रामीण भागातून तिथलं सर्व पाहिलेलं आहे मी, आणि म्हणून त्यांच्यामध्ये काम करायला मला आवडतं. तुम्ही बी असा काहीतरी निर्णय घ्या की तुमच्यासाठी समाज तुमची वाट पाहतोय. मी करू शकलो आहे, तुमच्यासोबत बसलो आहे की मी माझ्या जीवनावर सांगितलं आता की तो झुंडबी बनला, त्या तामिळनाडूचा मुख्यमंत्री विजय थलपती, त्याचा पिक्चर आहे बिजिल. हा बिजिल त्याने बनवला ह्या झोपडपट्टीतल्या मुलांच्या जीवनावरती. आपण काही करू शकत आहोत. तुम्ही बी काहीतरी असं एक निर्णय घ्यायचा. पुष्कळ गोष्टी आहेत, जर आपले डोळे उघडे आहेत तर पुष्कळ गोष्टी आपल्या डोळ्यात येतात, आपण पाहतो, निर्णय घ्यायचा असतो. आणि एक गोष्ट तुमच्यासाठी शेवट करता करता सांगेल, पेशन्स खूप आवश्यक आहेत. आपल्याला घाई करून काहीही होत नाही. त्याच्यानंतर जेव्हा निर्णय घेतो, निर्णय खूप आवश्यक आहे. आणि निर्णय घेताना घाबरू नका, थांबा, वाट पहा. पण निर्णय घेतल्यावर अवश्य आपण जेव्हा एक पाऊल पुढं काढतो तेव्हाच दुसरं पाऊल पुढे येतो ना. आपण असंच चालू शकत नाही. आपल्याला जर चालायचं तर एक पाऊल पुढं काढावं लागतं. आणि आपल्या प्रयत्नात आपल्याला हेच करावं लागणार आहे. फेल झालो चालेल, त्याची चिंता करू नका. पण एक गोष्ट आवश्यक करा की जे ठरवलं आणि आपल्याला काहीतरी करायचं. मी पहिले सांगितलं की तुमच्यापैकी प्रत्येकजण हा इथं जो आला असाच नाही आवडलं. तो निवडलेला आहे म्हणून तो इथं बसलेला आहे. आणि तुम्ही निवडलेले आहात तर इथून जाताना काहीतरी एक निर्णय घ्यायचा की मी हे करील. आणि मी हे करेल जेव्हा असं ठरवाल त्यावेळेस आपलं एक पाऊल पुढे काढा. सब लोग पीछे आ जाएंगे. दुनिया हमारे पीछे आई. 160 कंट्रीज हमारे पीछे. यूनिसेफ हो, फीफा हो, सारी दुनिया जानती है. सारी दुनिया जानती है कि स्लम सॉकर क्या है, विजय भारत से क्या है और उसे क्या करके दिखाया है. आणि म्हणूनच मी तुमच्या पुढे येऊन बसू शकलो की काहीतरी केलं. आपण काहीतरी करा. सर्वांशी कोणाला प्रश्न वगैरे काही असेल की आपण काय करू शकतो तो तुम्ही विचारू शकता.
कारण माझं सर, बोलणं संपलं. नमस्कार, माझं नाव श्रावणी फुलबांदे. मी सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. तर माझा प्रश्न असा आहे की जसा तुम्ही लहान लहान जे झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवलं आहे, तुम्ही ते नेक्स्ट लेवलचा याच्यावर जाऊन क्लासेससुद्धा घेऊ शकत होते, जे की तुम्ही अर्न करू शकले असते त्या याच्यातनं. ॲज अ टीचर म्हणा किंवा स्पोर्ट पर्सन म्हणा, भरपूर आता एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा कुठे पण अर्न करायसाठी कुठल्या पण लेवलला जाऊन ते लोक कुठल्याही स्थितीमध्ये जाऊन पैसे अर्न करायचंच बघतात. बट तुमच्यामध्ये म्हणजे काय आलं की तुम्हाला नाही, या मुलांना आपल्याला सामोरं न्यायचं आहे. ॲज अ म्हणजे आम्हीसुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधनं आहोत, बिलॉंग करतो आहे. बट स्टील आम्हालासुद्धा फॅमिली प्रेशर, एज्युकेशन प्रेशरमुळे खेळात न दाखवता अभ्यासामध्ये आम्हाला दाखवावं लागते आपली जे स्किल आहे सगळं. बट तुम्हाला काय आलं आहे तुमच्या मनामध्ये की त्यांनाच सामोरं घेऊन जायचं आहे, आणि मधामध्ये तुमच्यामध्ये सुद्धा आलं असेल जे बॅक बिचिंग होतात किंवा काही, तर ते तुमच्या ह्याच्यात पण आलेलंच असेल. थँक्यू. मी बेटा ग्रामीण भागातून आलो आणि अशा परिवारातून आलो की जिथं फुटबॉल किंवा क्रिकेटची टीम होती. माझे आईवडील खूप गरीब, वडील पोलीस डिपार्टमेंटला होते, इंग्रजांच्या काळात भरती झालेले, आणि घरामध्ये पूर्ण 11 जणांची, जिवंत 11 जणांची टीम. त्यावेळेस इतकेच राहायचे. त्यावेळेस असे आजच्यासारखे 1-2 नव्हते राहत. त्यावेळेस पूर्ण टीम राहायची घरामध्ये. आणि इतक्या जणांना, बस बेटा, इतक्या जणांना सांभाळणं खूप कठीण होतं, खूप कठीण. इतका कठीण प्रसंग यायचे, म्हणजे गर्व वाटतो ह्या गोष्टीचा की इतके कठीण प्रसंग जीवनात पाहिले की 2-2, 3-3 दिवस जेवण नव्हतं. पण त्या काळात माणुसकी जागृत होती. बाजूचा शेतकरी त्याच्या शेतात जाऊन त्याला सांगितलं, काकाजी थोडेसे वांगे किंवा थोडे टमाटर द्या, घेऊन आण बेटा. आणि ते उकळून खाल्लेले आहेत, कारण जेवण नव्हतं मिळत. त्याच्यानंतर लाल गव्हाचा, लाल ज्वारीचा हे आला, ते दिवस पाहिलेत, सर्व दिवस पाहिलेत, अगदी वाईटातले वाईट दिवस पाहिलेत. पण ते करत असताना एक गोष्ट आमच्या डोळ्याच्या पुढे नेहमी राहिली, आपल्या वडिलांचा, म्हणून म्हटलं की आई वडिलांचा मान राखा, वरिष्ठांना सन्मान द्या. आमच्या वडिलांनी त्या काळात आम्हाला एक गोष्ट शिकवली होती की बेटा माणूस बना, माणूस. आणि त्याने माझ्या पुढं आपल्या एका मित्राला त्याचं उदाहरण दिलं होतं की हम लोग के घर के आजू बाजू कभी कुतिया के बच्चे हो जाते होतात. आपल्या घराच्या आजूबाजूला कुत्र्यांना पिल्लं होतात. आपण पाहतो, आपल्याला त्या पिल्लांच्या आईची दया येते, आणि मग आपण त्या दयेमुळं त्या पिल्लांना त्या पिल्लांना मिळावं म्हणून आईला एका वाटीमध्ये दूध पण देतो. आज असं आहे का? आपण देतो त्यांना. आणि जेव्हा ती पिल्लांची आई दूध पित असते तेव्हा तिच्या आवाजामुळं 15-20 फूट अंतरावरती असलेले ते पिल्लं ते जवळ येऊ लागतात. आणि जेव्हा जवळ येऊ लागतात, 4-5 फुटावर असतात, तेव्हा भग करून ओरडते ते पिल्लं तिथं थांबतात. बघा, असं एखाद वेळेस करून पहा. भग करून ते ओरडल्याबरोबर ते पिल्लं तिथंच थांबतात, मागे जातात, तिथं येत नाही. ती आई त्यांना प्यायला नाही देत. आणि आपल्या घरातल्या आईचा विचार करा. आपली आई आपण गेल्याशिवाय जेवते का? नाही ना. आपल्याला जेवण देते, आपल्या वडिलाला जेवण देते. आणि त्या काळात जेव्हा वडील विचारायचे तू जेवली का, तर ती फक्त हो म्हणायची. आणि मग वडील जाऊन पाहायचे त्या गंजामध्ये काही आहे का, कारण त्यांना माहीत राहायचं की ही जेवलेली नाही आणि ही आपल्या मुलांना ना मला काळजी करत आहे. हा माणूस आहे, हे मनुष्य पण आहे, ते जनावर आहे, ते आपल्या पिल्लालाही देत नाही. आणि इथं आपली आई भुकी राहते आणि आपल्या लेकरांना जेवण देते. मनुष्य बना, विचार करा दुसऱ्यांचा, नेहमी विचार करा. आणि बेटा मी हाच विचार करत वाढलो. मी जेव्हाही वाढलो तेव्हा हाच विचार करत वाढलो. आणि जेव्हा मी 2000मध्ये ह्या झोपडपट्टी फुटबॉलला सुरुवात केली, त्यावेळेसपासून 2008पर्यंत आपल्या पगाराचा पूर्ण पैसा मी ह्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी खर्च करायचो. कारण मला माहीत होतं
की हे जे मिशन आहे हे माझं आहे. त्या मुलांनी मला नाही सांगितलं सुरुवात करायला, हे मी सुरुवात केलं आणि मी निर्णय घेतला म्हणून मी हे करायला आहे. बेटा पाणी आणि म्हणून मी ह्याला सुरुवात केली. आणि हे करत असताना, चांगल्या गोष्टी करत असताना त्याच्यासाठी पाहावं लागत नाही. मी 2008पर्यंत सर्व सफर केलं, पण त्याच्यानंतर आज जेव्हा ह्या ऑनलाईनवरती वगैरे काय म्हणतात, माझे ऑफिसचे लोक जेव्हा सांगतात की ह्या मुलाला ह्या मुलीला शिक्षणासाठी इतका पैसा लागतो. आजकाल तुम्हाला माहीत आहे उच्च शिक्षणासाठी खूप पैसा लागतो. आणि हा जो पैसा लागतो आज मला वाट पाहावी लागत नाही. देश विदेशातून कोण येईल, कसा येईल हे सांगता येत नाही. कोणीही येतं आणि आमची गरज पूर्ण करतं. चांगलं काम करत असताना एक पाऊल पुढं घ्यावं लागतं आणि मग ॲटोमॅटिक सर्व येतील. आपल्या फील्डमध्ये खूप मोठं हे याला की आपण कामाची सुरुवात करायची. थांबायचं. थँक्यू व्हेरी मच. दोनच हा, कारण मलाही त्रास होतो जरा बसायला. फक्त एक प्रश्न होऊ द्या. हां, थँक्यू सर. खूप आनंद वाटतोय की झुंड मूवी तुमच्यावरती बनलेली आहे आणि आज इथे आल्यानंतर तुम्हाला भेटल्यानंतर मला खूपच आनंद होतोय. फर्स्ट ऑफ ऑल मला विचारायचं हे होतं की भरपूरसे लोक असे म्हणतात की क्रिकेट, भारतातले जे खेळाडू आहे धोनी, विराट, रोहित शर्मा यांना सगळेच ओळखतात. फुटबॉलमध्ये सुनील छेत्री यांना पण भरपूर लोक ओळखतात. पण तुम्हाला असं वाटत नाही का की क्रिकेटमुळे जे भारतातले बाकी खेळ आहेत ते कुठेतरी दाबले गेले आहेत? बरोबर आहे. क्रिकेटमुळं इतर खेळांना तेवढी लोकप्रियता अद्याप मिळालेली नाही. इतर खेळ जे आहे ते प्रोफेशनल बनू शकलेले नाहीत. क्रिकेटमध्ये एका खेळाडूला सहज विकत घेता येतं. छोट्याशा आपण आपल्या वस्तीत क्रिकेटचे टुर्नामेंट आयोजित करायला गेलो तर स्पॉन्सरर तो पानठेलेवाला बी 500 रुपये देऊ शकतो. आपल्या वस्तीतला पानठेलेवालाही 500 रुपये आरामात देतो बिलकुल. फुटबॉलच्या नावाने कोणी 5 रुपये बी देत नाही. इतर खेळांच्यासाठी हळूहळू परिस्थिती बदलेल. आपल्याला हिंमत हारून चालणार नाही. नमस्कार सर. सर माझा प्रश्न असा आहे की आज आम्ही प्रेझेंट टाईममध्ये जे खेळ बघितो, जसं कंपॅरिझन पकडलं तर सर अदर कंट्री आणि इंडिया. अदर कंट्रीमध्ये कोणी नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याला ऑल फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. त्याला गव्हर्नमेंट जॉब, लाईफ टाईम पेन्शन, वर्ल्ड क्लास कोचेस प्रोव्हाइड केल्या जातात. पण तेच इंडियामध्ये आम्ही बघतो कोणी नॅशनल, इंटरनॅशनल जेव्हा खेळतो, खेळून झाल्यावर तो मेडल विन झाल्यावर पण तो घरी येतो, घरी चायची टपरी चालवतो, कुणी रोजीने काम करायला जातो. तर त्यासाठी इंडियामध्ये त्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या नाही जात. तर ते कुठपर्यंत ते तुम्हाला योग्य वाटतं, ते येणाऱ्या काळात त्या कशा प्रोव्हाइड केल्या जाईल ते सर? हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे. काल जर कोणी जर्मनी आणि क्रुसिओची मॅच पाहिली असेल, हा देश तर मलाही उच्चार करताना अद्याप बरोबर प्रॉपर उच्चार करता येत नाही. क्रुसिओ, CURCIO काहीतरी असा आहे तो. ह्या देशाची लोकसंख्या नागपूरच्या एका विधानसभेच्या लोकसंख्येची जेवढं आहे तेवढी त्या देशाची लोकसंख्या आहे. रात्री जो देश वर्ल्ड कपला क्वालिफाय होऊन जर्मनीसोबत खेळला, त्या देशाची लोकसंख्या इतकी असताना तो वर्ल्ड कपला क्वालिफाय झाला. आपण का नाही होत? कारण आपल्या देशाचं लक्ष कोणत्या गोष्टींवर आहे तुम्ही सर्व जाणता. काय आपल्या डोळ्याच्या पुढं आहे ते सर्व आपण जाणतो. खेळावरती आहे का? इथं प्रयत्न होतो. आपल्या नागपूर शहराचे खासदार जे आहेत, खासदार चषक करतात, महानगरपालिका महापौर चषक करते, खेळांना हळूहळू वर उचलत आहेत. परंतु आपली जी मनोवृत्ती आहे, आपली इंडियन मेंटॅलिटी जी आहे, मेंटॅलिटी आपल्याला हे काम पूर्ण करू देत नाही. आपल्याला बदलावं लागेल आणि ज्यांना असं वाटतं त्यांनी पुढं यावं लागेल आणि ते मिशन म्हणून घ्यावं लागेल. आणि तेव्हा आपण आपली जी साईड आहे ती आपण बदलू शकतो. धन्यवाद सर.
खूप खूप धन्यवाद सर. आणि विद्यार्थ्यांचं देखील तुम्ही अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. तत्पूर्वी तुमच्या समाजकार्याबद्दल थोडासा प्रकाश टाकताना आपण नागपूर शहरातील सुप्रसिद्ध, फक्त नागपूर शहरातील नाही तर संपूर्ण भारत देशातील असे सुप्रसिद्ध असे समाजसेवक आणि फुटबॉल प्रशिक्षक आहात. आपण 2001मध्ये स्लम सॉकर या संस्थेच्या माध्यमातून सुमारे अनेक साऱ्या विद्यार्थ्यांना फुटबॉल क्षेत्रामध्ये अग्रेसर असं स्थान मिळवून दिलेलं आहे. तुमच्या जीवनपटावर चित्रपट दिग्दर्शक नागराजन मंजुळे यांनी झुंज हा चित्रपट देखील काढलेला आहे. त्यामध्ये सदीचे महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी आपलं काम केलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या या स्लम सॉकर या संस्थेतून सुमारे 250हून अधिक विद्यार्थी हे परदेशामध्ये आपलं नाव लौकिक करतात आहे. याकरिता सरांचं जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. कारण की त्यांच्या याच्यामधून आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडलेलं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की शिक्षकधनी जावे अळसे घडे, आपला आदर्श ठेवूनी पुढे, विद्यार्थी घडतातच होईकडे, राष्ट्र होई विकसित, देश होई विकसित, असे महान व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला लाभले. तर मी संपूर्ण इन टीमच्या वतीनं श्यामसुंदर बांडबैल आपलं सहर्ष आभार मानतो आणि धन्यवाद देतो. यापुढील वक्त्यांचं परिचय घडून देण्यासाठी मी आर्या हिला आमंत्रित करतो की त्यांनी पुढील वक्त्यांचं परिचय घडून द्यावा.